ज्या युद्धतंत्राच्या जोरावर मराठ्यांनी अगदी छोट्याशा स्वराज्यातून एक मोठं साम्राज्य निर्माण केलं, तो म्हणजे गनिमी कावा. दुश्मनाची थरकाप उडवणारं, दुश्मनाची झोप उडवणारं आणि दुश्मनाला काळाच्या आत परत गायब होणारं युद्धतंत्र म्हणजे गनिमी कावा. कमीत कमी संसाधनात मोठ्यात मोठा विजय खेचून आणणे, हे याच्या मागचं गमक. याच लढाईचं एक उत्तम उदाहरण म्हणून भातवडीच्या प्रसिद्ध लढाईचा नमुना दिला जातो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिंदास चर्चा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. गनिमी कावाचं एक उत्तम उदाहरण म्हणून ज्या लढाईकडे पाहिलं जातं, ज्या लढ्याचा बेस घेऊन बाहुबली पिक्चर मधील धरण फोडून जो प्रसंग दाखवलेला आहे, तोच हा भातवडीचा रणसंग्राम. तर काय आहे या मागचा नेमका इतिहास, जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमधून. इसवी सन 16व्या व 17व्या शतकात भारतात प्रामुख्याने 3 शाही आघाडीवर होत्या. त्यामध्ये उत्तरेत मुघल, मध्य भारतात निजाम आणि दक्षिणेमध्ये आदिलशाही. मोठी सैन्य, अमाप दारुगोळा आणि नावाजलेले सरदार अशी या 3 सल्तनतींची ओळख. सत्तेसाठी या तिघांमध्ये कायमच संघर्ष दिसून आला. पण 17व्या शतकाच्या सुरुवातीस शहाजीराजे भोसले यांच्या आधिपत्याखाली मराठा स्वराज्याची जी सोनेरी पहाट सुरू झाली, ती म्हणजे भातवाडीची लढाई. याच लढाईमुळे पुढे शहाजीराजे एक उत्तम प्रशासक व मुत्सद्दी सेनापती म्हणून ओळखू लागले. इसवी सन 1623 मध्ये घडलेल्या खंडागरी प्रकरणामुळे जाधव व भोसले घराण्यामध्ये जे वितुष्ट निर्माण झाले, याच्याच निमित्त साधून लखुजीराजे जाधव यांनी निजामशाही सोडून ते मुघलांकडे वळले. लखुजीराजे जाधव म्हणजे निजामशाहीचे सेनापती होते, तसेच आपल्या जिजामातांचे पिताश्री देखील होते. या घटनेनंतर लगेच निजामशाहीचे लष्करी सामर्थ्य कमी झाल्याची इब्राहिम आदिलशहाची खात्री पटली. आदिलशहाने या घटनेची बातमी लगेच पत्र पाठवून जहांगीर बादशाला दिली. निजामशाही संपवण्याची हीच वेळ असल्याची त्याची देखील खात्री पटली. त्याने उत्तरेतून 40,000 सैन्य विजापूरच्या सैन्याला मदतीसाठी पाठवले. या सैन्याचे नेतृत्व लष्कर खान करत होता, तर त्यात प्रामुख्याने जलाल खान, जिहान खान, सिकंदर खान, दादाजी विश्वनाथ, लखुजीराजे जाधव, राघोजी जाधवराव इत्यादी सरदार करत होते. मुघलांचे 40,000 आणि आदिलशाहीचे 40,000 असे एकूण 80,000 फौज अहमदनगरच्या दिशेने चालून गेले. आदिलशाही सैन्याचे नेतृत्व मुल्ला महमद लारी हा करत होता. यात प्रामुख्याने याकूब खान, सरजा खान, रणदुल्ला खान, मुस्तफा खान आणि राजे गाडगे असे इतर मातबर देखील होते. तर निजामशाहीचे नेतृत्व खुद्द मलिक अंबर करत होता. स्वतः 80 वर्षाचा असून देखील लढाईची सगळी सूत्र त्याने आपल्या हातात घेतली होती. पण प्रत्यक्ष लढाईत सहभाग घेता येत नसल्यामुळे प्रत्यक्ष लढाईचे नेतृत्व भोसल्यांकडे म्हणजेच शहाजीराजांकडे होते. त्यांच्या दिमतीला मालोजीराजे, शरीफजीराजे, खेळोजीराजे, हंबीरराव चव्हाण, मुदोजी फलटणकर, फतेह खान, आतिश खान इत्यादी मातबर सरदार देखील होते. मुघल व आदिलशाही सैन्याचा एकत्रित तळ भातवडी येथे पडला होता. भातवडी हे ठिकाण अहमदनगर शहरापासून 10 मैल अंतरावर मेहकर नदीच्या काठावर वसलेले आहे. जुन्या काळी मेहकर नदीचे पाणी अडवून मातीचा बांध घालून तलाव तयार करण्यात आला होता. त्याच तलावाच्या आश्रयाला आदिलशाही व मुघल सैन्य छावणी मारून बसले होते. दिनांक 30 ऑक्टोबर 1624 रोजी दोन्ही सैन्य अमोरासमोर आली होती. तत्पूर्वी शहाजीराजांनी याच तलावाला तडे पाडले होते. त्यामुळे मुघल व आदिलशाही छावणीत सर्वत्र पाणी पसरले होते. छावणीची वाताहत झाली होती. याच संधीचा फायदा घेऊन शहाजीराजे व निजाम सैन्याने आदिलशाही व मुघलांच्या सैन्यावर हल्ला चढवला. निजामशाहीच्या तिखट हल्ल्यामुळे सर्वत्र सैन्य सैरभैर पळू लागलं. मुघलांचं सैन्य सैरभैर पळताना पाहून आदिलशाही सैन्याचा देखील धीर सुटला. त्यामुळे दोन्ही सैन्य सर्वत्र अस्ताव्यस्त झाले होते. पळून जात असलेल्या फौजीला धीर देण्याचं काम मंछहर नावाच्या एका मुघल सरदाराने केलं. त्यामुळे आदिलशाही सैन्य देखील जोमाने लढू लागलं. त्यातच हत्तीदळाच्या एका तुकडीसोबत लढताना शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे मृत्युमुखी पडले. ही बातमी समजताच शहाजीराजे खेळोजीराजांना सोबत घेऊन मुघल सैन्याच्या मागील बाजूने हल्ला कराव्यास गेले. या लढाईत शहाजीराजांनी आदिलशाहीच्या व मुघलांच्या अनेक सरदारांना कैद केले होते. यापुढे रणदल्ला खान व फराद खान या विजापुरी सरदारांनी निजामशाहीची चाकरी स्वीकारली होती. लढाई शहाजीराजे व निजामशाहीने जिंकली. या लढाईमुळे शहाजीराजांच्या कर्तृत्वात तर भर पडलीच, शिवाय त्यांचा नावलौकिक सुद्धा अजरामर झाला. या लढाईत त्यांचा पार्थ पराक्रम, उत्तम व्यूहरचना, कुशल नेतृत्व आणि मुत्सद्देगिरी पाहावयास मिळाली. याच लढाईची फलश्रुती म्हणून निजामशाही सैन्याचा आत्मविश्वास दुपटीने वाढला आणि त्यामुळेच त्यांनी थेट सोलापूरचा भुईकोट जिंकून आदिलशाहीच्या मुलकात प्रवेश केला. या लढाईच्या विजयामुळे शहाजीराजांना पुढे महाराजा हा किताब प्राप्त झाला. याच लढाईच्या विजयामुळे शहाजीराजांनी पुढे निजामशाही टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचे त्यांनी 2 प्रयत्न केले, पण दोन्ही वेळा ते अयशस्वी ठरले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले. भातवडीच्या या लढाईला मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षण असे म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.